नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या स्पीड न्यूज. वाल्मिक कराड सोबत आर्थिक संबंध असल्याचे आरोप खोटे. सारंगी महाजन यांनी केलेले आरोपही खोटे. मंत्री धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण. बीडमध्ये एसटी बसने 5 जणांना चिरडलं. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुणांचा मृत्यू तर 2 जखमी. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी बस जाळली. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर शिवशाही बसला अचानक आग. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक केलेला आरोपी बांगलादेशी भारतीय असल्याचे आरोपीकडे कोणतेही पुरावे नाहीत. पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती. 10वी आणि 12वी परीक्षेच्या हॉल तिकिटावरून जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख हटवणार. विविध घटकांनी उठवली होती टीकेची झोड. टीकेनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून दिलगिरी व्यक्त. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद. महाडमध्ये संतप्त शिवसैनिकांचा रास्ता रोको. टायर जाळून सुनील तटकरेंचा केला निषेध. एका जिल्ह्यातील प्रकरणामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते. आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताचं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांचं वक्तव्य. बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे जाणं हा कोणता दैवी संकेत म्हणावा. रक्तरंजित बीडमध्ये हरित बारामती पॅटर्न राबवण्यासाठी शुभेच्छा. सुषमा अंधारे यांची पोस्ट व्हायरल. बुलढाण्यात डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा. दरोडेखोरांच्या मारहाणीत डॉक्टर पत्नीचा जागीच मृत्यू. डॉक्टर पतीची मात्र प्रकृती चिंताजनक. 10वी पास बोगस डॉक्टरवर पंढरपूरमध्ये कारवाई. डिग्री नसतानाही करत होता रुग्णांवर उपचार. रुग्णांची फसवणूक होत असल्याचं निदर्शनास येताच आरोग्य विभागाकडून दवाखान्यावर धाड. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.